Hello students, in last lecture we were discuss about the joint stock company. We were discuss about the introduction of joint stock company. In this lecture we will discuss about the different forms of business organization. Different forms means types of the business organization. There are total 6 types of business organization. First, sole trading concern. Sole trading concern means a sole trading concern is a form of business organization. It is owned, managed and controlled by one person. It is also called as one man business. बघा मुलांना, सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय, जिथे फक्त एकच ओनर असतो, एकच मॅनेजर असतो आणि एकच कंट्रोलर असतो. म्हणजे एकच व्यक्ती स्वतःचा बिझनेस हा हँडल करत असतो. त्या बिझनेसला आपण काय बोलतो, सोल ट्रेडिंग कन्सर्न. ह्याचं एखादं एक्झाम्पल घेतलं तर आपण बघितलं, आपल्या शेजारी एखादा किराणाचं दुकान असेल, तिथे त्याच माणसाचं ते दुकान असतं, तो स्वतः मॅनेज करतो आणि तो स्वतः काय करतो, सगळं कंट्रोल करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट, जॉईंट हिंदू फॅमिली business. When Hindu undivided family conducts business inherited by it as per Hindu law, it is called joint Hindu family business. It exists only in India. It is governed by Hindu Succession Act 1956. बघा विद्यार्थ्यांनो, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस म्हणजे काय. हा बिझनेस एखादी कोणतीही अनडिवायडेड फॅमिली असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, ती फॅमिली हा बिझनेस, या प्रकारचा बिझनेस काय करू शकते, कंडक्ट करू शकते. ठीक आहे. ती फॅमिली या प्रकारचा बिझनेस कंडक्ट करू शकते. आणि ह्याच्यासाठी कोणता कायदा आहे, तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956. ओके. नेक्स्ट, पार्टनरशिप फर्म, the business organization which is owned, managed and controlled by 2 or more persons is called partnership firm. The owners are called partners and organization is called a firm. Registration of partnership firm is compulsory in Maharashtra state. बघा, पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक लागतात आणि ते 2 एकत्र येऊन काय करतात, स्वतःचं कॅपिटल इन्व्हेस्ट करतात आणि बिझनेस स्टार्ट करतात. आणि अशा पार्टनर्स, 2 जे लोक एकत्र येतात त्या लोकांना, त्या माणसांना आपण पार्टनर्स असं म्हणतो. आणि त्यांनी केलेला बिझनेस, जो स्टार्ट केलेला बिझनेस आहे, त्याला पार्टनरशिप फर्म म्हटलं जातं. ठीक आहे. पार्टनरशिप फर्मचा ॲक्ट आहे 1932. त्यानंतर जॉईंट हिंदू फॅमिलीचा आहे 1956, हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956. ओके. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आता म्हणजे काय. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ पार्टनरशिप अँड जॉईंट स्टॉक कंपनी. Okay, as the name suggests, partners have limited liability, which means the personal assets of the partners are not attached for the paying of the debts of limited liability partnership. ओके. आता लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे एक्झॅक्टली काय हे समजून घ्या. हा पण प्रकार जो आहे तो पार्टनरशिपचाच आहे, पण ह्याच्यामध्ये जॉईंट स्टॉक कंपनीचे पण काही फीचर्स ॲड आहेत. मग ते जॉईंट स्टॉक कंपनीचे फीचर्स कोणते ॲड आहेत, तर इथे जरी पार्टनर्स एकत्र असले, बिझनेस जरी एकत्र करत असले, तरीसुद्धा ह्यांची लॅबिलिटी जो आहे, म्हणजेच ह्यांचा जो काही खर्च आहे, हा खर्च लिमिटेड असतो. हा खर्च कसा असतो, लिमिटेड असतो. ह्या प्रकारामध्ये आपण पाहिलं, ह्याच्यामध्ये ह्यांची लॅबिलिटी जी असते ती अनलिमिटेड असते. जर इन फ्युचर बिझनेसमध्ये काही लॉस झाला, तर तो लॉस भरून काढण्यासाठी ही ते पार्टनर्स त्यांची पर्सनल प्रॉपर्टीसुद्धा काय करतात, विकतात. पण ह्याच्यामध्ये तसं नाही. ह्याच्यामध्ये हे पार्टनर्स जे आहेत, त्यांची जी लॅबिलिटी आहे ती सगळी भरण्यासाठी स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी यूज करत नाही. म्हणून ह्या प्रकाराला, ह्या टाईपला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असं म्हटलं जातं. नेक्स्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी. A cooperative society is a voluntary association of persons formed to achieve
certain economic objective. The nature of cooperative organization is the service oriented. The registration of cooperative society is compulsory in Maharashtra. Okay, under the Maharashtra State Cooperative Society Act 1956. बघा आता कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, हे एक व्हॉलंटरी असोसिएशन आहे. म्हणजे लोक त्यांच्या इच्छेनुसार एकत्र येतात आणि त्यांच्या मेंबर्सला हेल्प करतात. मिनिमम 10 मेंबर्स ह्याच्यामध्ये एकत्र येतात आणि हे सगळे एकत्र येऊन काय करतात, कॉपरेटिव्ह सोसायटी स्टार्ट करतात. जेणेकरून त्यांचे जे मेंबर्स आहेत, सोसायटीचे मेंबर्स आहेत, त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा म्हणून ह्या प्रकारचा बिझनेस काय केला जातो, स्टार्ट केला जातो. कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट कोणता आहे, 1960. ओके, अँड लास्ट वन इज जॉईंट स्टॉक कंपनी. आपल्या या चॅप्टरचं नावच आहे जॉईंट स्टॉक कंपनी, त्यामुळे आपण इन डिटेल जॉईंट स्टॉक कंपनी काय करणार आहोत. म्हणून आपण या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त जॉईंट स्टॉक कंपनीचंच काय करणार आहोत, इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, आपल्या चॅप्टरचंच नाव आहे जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी हा जो टाईप आहे सगळ्यात मोठा बिझनेस टाईप आहे. ह्याच्यामध्ये लार्ज स्केलवर बिझनेस केला जातो, लार्ज स्केलवर इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे इथे 1 किंवा 2 किंवा 4 लोक किंवा एखादी एखाद्या फॅमिलीचे मेंबर्स असे एकत्र येऊन बिझनेस स्टार्ट करू शकत नाहीत. ह्या प्रकारच्या बिझनेसमध्ये बरेचसे लोक एकत्र येतात. आता सपोज आपल्याला भांडवल हवं आहे 10 लाख रुपये. एखादी जॉईंट स्टॉक कंपनी स्टार्ट करायची आहे, त्याच्यासाठी मला किती भांडवल हवं आहे, 10 लाख रुपीज. ओके, मग हे 10 लाख जे आहेत ते माझ्या एकटीकडे नाही आहेत. मग मी काय करणार, वेगवेगळ्या लोकांकडून थोडं भांडवल काय करणार, घेणार आणि हे भांडवल हे भांडवलाचे पैसे आपण जे गोळा करतो, सपोज एखाद्याकडून 50, दुसऱ्याकडून 1 लाख, असे करून आपण काय केलेले आहे, भांडवल गोळा केलेलं आहे. हा जो भांडवलाचा हा जो भाग आहे म्हणजे पार्ट ऑफ द इट इज द शेअर ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट. ओके, दिस इज द शेअर ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणूनच ह्याला शेअर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, शेअर्स असं म्हटलं जातं. आणि हा जो भांडवलाचा भाग एखाद्याने आणला, सपोज हा 50,000 रुपये मीच आणलेत, कोणी आणलेत, रुपालीने आणलेत. तर मग हे रुपालीने आणलेले 50,000 रुपये जे आहे हे बिझनेसमध्ये आणलेत म्हटल्यावरती मी काय घेतले, तर मी शेअर कंपनीचा विकत घेतला. मी इथे कोण होणार आहे, इथे मी कंपनीची ओनर होणार. जेवढे लोक बिझनेसमध्ये भांडवल आणणार ते सगळे कोण होणार, बिझनेसमध्ये ओनर होणार. कारण मी काय घेतलेलं आहे, हा शेअर विकत घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, शेअर विकत घेतलेला आहे. मग जॉईंट स्टॉक कंपनी ही अशाच प्रकारची असते. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कोणतेही लोक काय करू शकतात, बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून त्या बिझनेसचे मालक होऊ शकतात, ओनर होऊ शकतात. ठीक आहे, ओके, चलो आता आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला शेअर म्हणजे काय कळलं असेल. शेअर ही एक मोठी कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट आता तुम्हाला सध्या तरी कळली असेल. आपण ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघायला घेऊयात. नक्की जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय. ठीक आहे, मग जॉईंट स्टॉक कंपनी, here is the definition of joint stock company. Company means a company incorporated under this act or under any previous company law. Okay, that is joint stock company. Joint stock company is more formal form of business organization. It is capable of satisfying requirement of modern industry. It is most convenient form of business organization for the conduct of large scale business activity. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की हा लार्ज स्केल बिझनेस आहे. Okay, this form of organization started in India in the 18th century. हा बिझनेस 1800 शतकापासून सुरू झालेला आहे इंडियामध्ये. At present in India, we come across different types of joint stock companies such as public, private, government, statutory, etc. आणि joint stock कंपनीचेही
प्रकार आहेत. मग ते प्रकार कोणते कोणते, तर पब्लिक, प्रायव्हेट, गव्हर्मेंट, स्टॅच्युटरी एट्सेट्रा. ओके. Company means a group of individuals who are associated for the lawful common purpose or goal. The goal may include economic as well as non-economic objective such as business, charity, research, sports, art, entertainment, etc. Capital is invested by the large number of persons. In simple words, a company is a voluntary association of persons for carrying some business and sharing the profit from. ओके. आता जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर इथे बरेचसे लोक एकत्र येतात. ह्यांचं मेन पर्पज काय असतं, अर्निंग प्रॉफिट किंवा सोशल वेलफेअर. आणि हे लोक एकत्र येऊन काय करतात, बिझनेस करतात सगळे आणि प्रॉफिट अर्न करतात. ओके. जॉईंट स्टॉक कंपनी कॅन कलेक्ट ह्यूज कॅपिटल फॉर द बिझनेस. जॉईंट स्टॉक कंपनी ह्यूज कॅपिटल, सगळ्यात जास्तीत जास्त कॅपिटल काय करू शकते, गोळा करू शकते. द कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स युनिट्स ऑफ फिक्स अमाऊंट. बघा, कॅपिटल ऑफ कंपनीचं जे भांडवल आहे एका ठराविक असा त्याचा आकडा काय करतात, फिक्स करतात, अमाऊंट फिक्स करतात. आणि हे जे छोटे छोटे भाग आहेत, जसं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे की 10 लाखाचे छोटे छोटे भाग केले आपण फिक्स अमाऊंटमध्ये 50 असे. तर ह्या 50 जे आहेत, जे भाग आहेत, ते युनिट आहेत, त्यांना म्हटलं जातं शेअर्स. काय म्हटलं जातं, शेअर्स. होप तुम्हाला हे सांगितलेलं आधीच लक्षात आलेलं असेल की शेअर्स म्हणजे काय. ओके. आणि हे शेअर्स जी व्यक्ती विकत घेते त्याला म्हटलं जातं शेअर होल्डर. कोण म्हटलं जातं, शेअर होल्डर. इथे सपोज मी घेतलेले आहेत विकत शेअर्स, तर मी इथे कोण होणार, शेअर होल्डर होणार कंपनीची. ओके, आलं लक्षात. ठीक आहे. बघा, द ओनरशिप. A person who purchases shares is called a shareholder. Shareholder is a part of owner of the company. The ownership of a company is with the shareholders, while its day-to-day administration is in the hands of directors, who are the elected representative of shareholders. The directors are collectively known as board of directors. The portion of the profit of the company distributed among the shareholders is known as dividend. बघा, आता समजून घ्या. सपोज 10 लाख रुपये गोळा करण्यासाठी 10 लाख गोळा करण्यासाठी असे बरेचसे लोक आलेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी सेम अमाऊंट जमा करून 10 लाख रुपये गोळा केले. आणि ह्या लोकांनीच ठरवलं की आपल्यामधले काहीच लोक काय करतील, आपल्यामधल्या काहीच लोक काय करतील, सगळं मॅनेजमेंट हँडल करतील आणि आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करायची. ओके. मग ह्यांनी ठरवलं की बाबा मिस्टर ए, मिस्टर बी आणि मिस्टर सी काय करतील, सगळं मॅनेजमेंट करतील आणि आपण फक्त लक्ष ठेवणार, आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करणार. मग ह्या तिघांना काय म्हटलं जातं, तर डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. ह्या तिघांना म्हटलं तर डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. हे बाकीचे सगळे कोण आहेत, शेअर होल्डर्स आहेत. कोण आहेत, शेअर होल्डर्स. ओके. आणि हे असणार आहेत डायरेक्टर्स. म्हणजेच ह्या शेअर होल्डर्समधलेच ते काय करतात, स्वतःचे रिप्रेझेंटेटिव्ह डिसाईड करतात आणि त्यांना म्हटलं जातं डायरेक्टर्स. आणि ह्या सगळ्यांना एकाला डायरेक्टर असं म्हटलं जातं आणि ह्या सगळ्यांना एकत्रितपणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओके, समजलं तुम्हाला. ज्यावेळेस कंपनीमध्ये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट ज्यावेळेस वाटला जातो त्याला म्हटलं जातं डिव्हिडंड. त्याला काय म्हटलं जातं, डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, तर प्रॉफिटचा एक भाग जो शेअर होल्डरला दिलेला असतो, त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. ओके, बाय.